हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचन या चॅनलवरती। तर आज आपण इकडे बघणार आहोत कोलिमचं लोणचं। तर हे करण्यासाठी मी इकडे खारवलेला आणि सुकवलेला कोलिम जो तो इकडे वापरलेला आहे। जर तुम्हाला असा नसेल मिळत तर तुम्ही ओला कोलिम सुद्धा आणून तो व्यवस्थित साफ करून त्याला मीठ लावून आपण 2 दिवस तो सुकवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच तो इकडे आपल्याला जो वापरायचा आहे। तिकडे पाव किलो कोलिमला मला जवळजवळ इकडे अर्धा किलो एवढं तेल जे लागलेलं आहे। तर ह्या तेलामध्ये आपण इकडे लसणाचे मी इकडे 7 ते 8 कांदे वापरलेले आहेत, ते व्यवस्थित सोलून त्याच्यानंतर थोडंसं ठेचून घ्यायचा तो आणि 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट मिरच्या सुद्धा वापरू शकतात, पण मी इकडे नॉर्मलच मिरच्या वापरलेल्या। आणि ह्यामध्ये आपल्याला मिरची पावडर, हळद आणि हिंग ते तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त जे ते करू शकतात। हे आपल्याला इकडे व्यवस्थित जे ते तेलावरती परतून घ्यायचे। हे व्यवस्थित परतून झाल्यावरती इकडे सुकवलेला आपल्याला इकडे कोलिम जो तो घालून घ्यायचा आहे। कोलिम इकडे सुकवत असताना आपण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वापरल्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नसते। तर तुम्ही थोडंसं टाकून बघू शकता। तर तुम्हाला जर वाटलं तर मीठ आपल्याला लागेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण जे ते ॲड करू शकतात। पण मला जो इकडे कोलिम मिळालेला त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे मला ह्याच्यामध्ये वरतून मीठ ॲड करावंच लागलं नाही। आणि इकडे तुम्ही पाहू शकता कोलिमचं लोणचं जे ते कशा पद्धतीने इकडे परतून जे झालेलं आहे आणि त्याला बाजूने तेल सुद्धा इकडे सुटायला लागले आणि अतिशय सुंदर असा सुवास सुद्धा सुटतो। जर तुम्हाला वाटलं तर तेल कमी आहे तर मलाही वाटलं, म्हणून मी इकडे पुन्हा एकदा तेल जे ते गरम करून ते वरतून टाकलं। पण कोलिम झाल्यानंतर हे लोणचं आणि नंतर तुम्हाला जर वाटलं की तेल कमी आहे तर तेल गरम करून थंड करून मगच ॲड करा। माझी ही प्रोसेस चालू होती त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये गरम तेल जे ते ॲड केलं आणि सुंदर अतिशय टेस्टी असं जे आहे कोलिमचं लोणचे ते बनवून तयार होतं। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।